इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हा जो पर्टिक्युलर शब्द आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज रिलेटेड टू ॲटम इन अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मधल्या ॲटमशी रिलेटेड आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मी काय सांगते बघा, डेफिनेशन पहिला बघा आणि मग आपण त्याचं काय बघूया तर एक्सप्लेनेशन. व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? दी ability of an atom. The ability of an atom. एखाद्या ॲटमची ability. The ability of an atom in a molecule. जेव्हा तो मॉलिक्यूल मध्ये मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असतो त्यावेळी, म्हणजे जेव्हा त्याचं बॉन्डिंग झालेलं असतं त्यावेळी. So the ability of an atom in a molecule to attract. What attract? To attract shared pair of electrons. To attract shared pair of electron towards itself. The ability of an atom in a molecule to attract what? Shared pair of electron towards itself is called what? Is called electronegativity. So the ability of an atom in a molecule to attract shared pair of electron towards itself is called what? Is called electronegativity. आता ही एक ॲबिलिटी आहे, एक प्रॉपर्टी आहे जी आपण मेजर करतो. ही काय एनर्जी वगैरे नाहीये, काय नाहीये, कंपेअरिंग फॅक्टर आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी HCl मॉलिक्यूल घेतला, हायड्रोजन क्लोराईड घेतला, तर क्लोरीनच्या बाहेरच्या शेलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इलेक्ट्रॉन असतात क्लोरीनच्या बाहेरच्या शेलमध्ये आणि हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतं. ठीक आहे. मग हे दोघं काय करतात, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात. मग हायड्रोजनचं ड्युप्लेट आणि क्लोरीनचं ऑक्टेट. कोणाचं काय कम्प्लीट होत आहे? हायड्रोजनचं आणि क्लोरीनचं ऑक्टेट. ठीक आहे. पण क्लोरीनचं काय असतंय की माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, अजून 1 इलेक्ट्रॉन मला पाहिजे, तर तो काय करतो, शेअर तर केले. शेअर केल्यानंतर तो काय करतो, हा चला हा शेड पेअर स्वतःकडे ओढूया, कारण माझ्याकडे ताकद जास्त आहे, माझ्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत ना. काय जास्त आहेत? बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स काय आहेत? जास्त. सो तो काय म्हणतो की हे जे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत हे माझ्याकडे ओढतो मी. त्यामुळे हे काय झाली, क्लोरीनची ॲबिलिटी झाली हे शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढले, बॉन्ड वगैरे ब्रेक होत नाही. मग ओढल्यामुळे क्लोरीनला वाटते की हा माझ्याकडे 1 इलेक्ट्रॉन आलायच, पण ऍक्च्युली आलेला नसतो. त्याला आलाय असं वाटतंय, त्यामुळे आपण इथे एक पार्शल नेगेटिव्ह असा चार्ज देतो. आणि हायड्रोजनचा जो शेडपेड इलेक्ट्रॉन होता, 1 इलेक्ट्रॉन होता त्याच्याकडचा, तो कोणाकडे शिफ्ट झाला? क्लोरीनकडे. कोणाकडे शिफ्ट झाला? कोणाकडे शिफ्ट झाला? क्लोरीनकडे. त्यामुळे त्याला पार्शल काय बसतो? पॉझिटिव्ह. जेव्हा असं पार्शल मायनस आणि पार्शल प्लस चार्ज डेव्हलप होतो की नाही, त्याला पोलार मॉलिक्यूल म्हणतो. काय म्हणतो? हा. का डेव्हलप झाली पोलॅरिटी? का डेव्हलप झाली? तर ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स. 2 ॲटम मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स. आता लिनस पॉलिंग या सायंटिस्टनं सगळ्या एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फाइंड केलेली आहे. आणि सगळ्या एलिमेंटची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फाइंड करून मग आपण सांगू शकतो की हा चलो ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, ह्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे. तर शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोण ओढणार आहे? त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. सो द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम, ॲटमची ॲबिलिटी कशामध्ये? मॉलिक्यूल मध्ये. काय करायचं? अट्रॅक्ट द शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. So the ability of an atom in a molecule to attract shared pair of electron toward itself is called as electronegativity. सोप्या भाषेत, जर बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहेत, काय जास्त आहेत? न्यूक्लियर चार्ज जास्त आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, आणि त्यामुळे जर तो बॉन्डिंग फॉर्म करतोय तर तो समोरचा जो काही शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, शेड पेअर समोरच्या बरोबर शेअरिंगचं झालेलं आहे, त्या शेअरिंग मधला पण इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? फुल.
काय करणार आहे? पुल. आता मॅक्सिमम हे बघा, पूर्ण पिरियॉडिक टेबल मध्ये फ्लोरीन जो एलिमेंट आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त. लिनस पॉलिंग स्केल प्रमाणे फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे तर 4. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज ऍप्लिकेबल फॉर द एलिमेंट्स हु कॅन फॉर्म कंपाऊंड. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी कोणाला ऍप्लिकेबल आहे? असे एलिमेंट्स जे काय करू शकतात? कंपाऊंड फॉर्म करू शकतात. इनर्ट गॅसेस जर तुम्ही घेतला तर इनर्ट गॅसेस कंपाऊंड फॉर्म करू शकत नाहीत. Inert gases cannot form compound or they do not participate in any chemical reaction. So, inert gases ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कायम काय असते? 0. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 0 असते? कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 0 असते? इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेसची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते तर 0. का? तर ते पार्टिसिपेट होऊन कोणाबरोबरही बॉन्डिंग वगैरे फॉर्म करत नाही. आता तुम्हाला अजून एक सांगते की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या डिफरन्सच्या रेंजवरून तुम्ही सांगू शकताय की तो कसला बॉन्ड फॉर्म करतो. आयोनिक बॉन्ड फॉर्म करतो, पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो का नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. आयोनिक बॉन्ड म्हणजे कसला बॉन्ड जिथे टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय की दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय की त्यातल्या एका ऍटमनं शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय केलाय? पुल केलाय. त्यामुळे त्यावरती पार्शियल निगेटिव्ह आणि एकावरती पार्शियल काय आलंय? डेव्हलप झालंय पॉझिटिव्ह. आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स कंपाऊंड्स, नॉन पोलर कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप कमी आहे किंवा नियरली सेम. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा डिफरन्स 0 असू शकतो कारण दोन्ही सेम ऍटमचे बनलेले आहेत. तर त्या केसमध्ये प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होणार. कसला बॉन्ड फॉर्म होणार आहे? हा, कोव्हॅलेंट म्हणजे कोणीही एकाला दुसऱ्याला स्वतःकडे पुल बिल करणार नाही. आता मी काय सांगते बघा, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स दोन ऍटम मधल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा जो डिफरन्स, डेल्टा म्हणजे डिफरन्स आपण म्हणतो, जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स दोन ऍटम मध्ये 1.7 आहे, किती आहे तर तो 50% काय असते? आयोनिक इन नेचर, म्हणजे आयोनिक बॉन्डिंग दाखवणार. 50% आयोनिक कॅरेक्टर अँड 50% कसला कॅरेक्टर दाखवतो? 50% कोव्हॅलेंट कॅरेक्टर. जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय म्हटलं मी तुला? जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स 1.7 आहे, किती आहे तर तो 50% आयोनिक आणि 50% कोव्हॅलेंट कॅरेक्टर दाखवतो. 50% आयोनिक आणि 50% कोव्हॅलेंट. आता जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स जो आहे, हे बघा, हा जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा जो डिफरन्स आहे तो जर वाढतच गेला 1.7 पेक्षा तर त्याचा आयोनिक कॅरेक्टर वाढत जाणार आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर कमी होत जाणार. आणि जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स 1.9 to 2.1 मध्ये असेल तर ते कसलं बॉन्ड फॉर्म करते? आयोनिक बॉन्ड. कसलं बॉन्ड फॉर्म करते? आयोनिक बॉन्ड. आणि कंपाऊंड कसे असतात तर आयोनिक कंपाऊंड्स. कंपाऊंड्स कसे असतात? आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड कसे फॉर्म होतात? टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड टोटल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या डिफरन्स पण सांगू शकतो की तो बॉन्ड कसा असणार आहे. स्लाइटली कोव्हॅलेंट असणार आहे, पार्टली कोव्हॅलेंट असणार आहे, 50% कोव्हॅलेंट, 50% आयोनिक, 100% आयोनिक का 100% कोव्हॅलेंट. ऍक्च्युली 100% आयोनिक आणि 100% कोव्हॅलेंट एक्झिस्टच होत नाही. त्याचे रिझन्स आहेत, ते आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये डिस्कस करायचं. ठीक आहे. आता जर मला सांगा, हा एखादा मॉलिक्युल असा आहे, क्लोरीन सिंगल बॉन्ड काय आहे? क्लोरीन आहे. या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स काय असणार आहे?
ह्याची पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.4 असते आणि ह्याची पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.4 असते. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे. डिफरन्स काय असणार आहे? 0. मग त्यामुळे हा ह्याला पुल करणार नाही, हा ह्याला पुल करणार नाही. म्हणजे हा मॉलिक्यूल कसला मॉलिक्यूल असणार आहे? नॉन पोलार मॉलिक्यूल. कसला मॉलिक्यूल असणार आहे? कसला मॉलिक्यूल असणार आहे? नॉन पोलार मॉलिक्यूल. समजलं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बद्दल मी काय काय सांगितलं? द ॲबिलिटी ऑफ एन ॲटम इन अ मॉलिक्यूल मध्ये त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड एज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचे व्हेरियस स्केल्स आहेत, त्यातले आपण पॉलिंग स्केल यूज करतो. त्या पॉलिंग स्केल प्रमाणे फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. कोणाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे? किती आहे? 4. किती आहे? 4. Now what are the factors affecting electronegativity? What are the factors affecting electronegativity? The factors which are affecting electronegativity, first one is nuclear charge. न्यूक्लियर चार्ज ठीक आहे, पण कोणता न्यूक्लियर चार्ज सांगा? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. कसला न्यूक्लियर चार्ज? कसला न्यूक्लियर चार्ज? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. अँड सेकंड वन काय आहे? शिल्डिंग इफेक्ट, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? शिल्डिंग इफेक्ट, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? स्क्रीनिंग इफेक्ट. हे बघा, न्यूक्लियर चार्ज वाढते म्हणजे काय होते? न्यूक्लियर चार्ज वाढते म्हणजे काय होते? हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ही दुसरी शेल आहे, यामध्ये कन्सिडर करा ऍक्च्युअली 8च इलेक्ट्रॉन असणार आहे दुसऱ्या शेलमध्ये, 8. आणि तिसरी शेल आहे ज्यामध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स. मग हा न्यूक्लियसचा आणि आउटर मोस्ट शेलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, म्हणजे न्यूक्लियर चार्ज काय असतंय? जास्त असतं. म्हणजे बाहेरचा शेल तो टाइटली बाउंडेड पकडलेला आहे. जर तो कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये गेला आणि त्याचा न्यूक्लियर चार्ज जास्त आहे, काय असतंय? तर तो स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर तर काय शेअर करताना स्वतःचे इलेक्ट्रॉन पेअर समोरच्याकडे देणार, पण समोरचे इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढणार ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे काय करतोय तो समोर, म्हणजे तो ज्याची न्यूक्लियर चार्ज जास्त आहे त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय आहे? जास्त. काय जास्त आहे? ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय आहे? जास्त. म्हणजे न्यूक्लियर चार्ज जास्त असेल तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. सोप्या भाषेत न्यूक्लियर चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असते तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. न्यूक्लियर चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. जेवढं जास्त न्यूक्लियर चार्ज तेवढी जास्त शिल्डिंग इफेक्ट. मग शिल्डिंग इफेक्ट कसा प्रपोर्शनल असणार आहे? शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय आहे? हे आतले इलेक्ट्रॉन्स काय करतात? बाहेरच्या इलेक्ट्रॉनला टाइटली बाउंडेड व्हायला देत नाहीत. म्हणजे जर शिल्डिंग इफेक्ट जास्त आहेत म्हणजे हे इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड नाहीयेत. टाइटली बाउंडेड नाहीयेत म्हणजे ते इझिली काय करू शकतात? लूज होऊ शकतात. म्हणजे त्याला स्वतः दुसरा कोणतरी ओढून घेऊ शकतो, ते दुसऱ्याला ओढायला जाणार. मग शिल्डिंग इफेक्ट जास्त आहे म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त का कमी? कमी. सो शिल्डिंग इफेक्ट जर जास्त असेल तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असणार आहे? कमी. So shielding effect is inversely proportional to what? Electronegativity. And nuclear charge is directly proportional to electronegativity. Now, trend. Trend across the period काय होते आणि down the group काय होते? जेव्हा तुम्ही ट्रेंड डोक्यात घेताय, काय घेताय डोक्यात? तर न्यूक्लियर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट बघायचं काय होतं. कारण तुमच्या न्यूक्लियर चार्ज आणि शिल्डिंग इफेक्ट वेळेस ट्रेंड डिपेंडेंट असते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढणार, कमी होणार, सगळं. सो कन्सिडर करा कोण आहे?
सोडियम थर्ड पिरियड आहे हा. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, क्लोरीन, सॉरी सल्फर. हा ट्रेंड बघतोय आता आपण. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचा ट्रेंड वेगळा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड वेगळा. दरवेळी मी ट्रेंड दाखवते तुम्हाला. वेगवेगळं असते म्हणजे प्रॉपर्टी वेगळी तर त्याचा ट्रेंड पण वेगळा. सो थर्ड पिरियड मध्ये सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर, क्लोरीन आणि कोण असते तर आर्गॉन. मग लेफ्ट टू राईट काय होत आहे? फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन सेम शेल होते. सो 2,8, इथं काय आहे तर 1. मॅग्नेशियम 2,8, काय आहे तर 2. ॲल्युमिनियम 2,8, काय आहे तर 3. सिलिकॉन 2,8, काय आहे तर 4. फॉस्फरस 2,8, काय आहे तर 5. सल्फर 2,8, काय आहे तर 6. क्लोरीन 2,8, काय आहे तर 7. ऑर्गॉन 2,8,8. लेफ्ट टू राईट काय होत आहे? फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन सेम शेल होत आहे. हा मग न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ पण काय होणार आहे? वाढणार आहे. सो लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे? वाढणार. सो ऍज वी गो लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियॉडिक टेबल, आर्गॉनला कट्ट्यावरती बसवा, कारण आर्गॉनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असणार आहे? 0. किंवा त्याची ग्रुप 18ची, कोणाची? ग्रुप 18ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते? 0 असते, कारण ते कोणत्याही रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. सो ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे? इन्क्रीज. शिल्डिंग इफेक्ट रिमेन्स दी सेम. देअरफॉर काय होतंय? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, येस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे तर इन्क्रीज. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीज होताना इथं फ्लोरीन आहे ना, फ्लोरीन, त्या फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 4 सगळ्यात जास्त असते. हा आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.5. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होणार आहे. का? उलट असते. कशाची? नाही, 3.5. 4 3.5, 3 2.5 असं असते. नाही, 4 3.5, 3 2.5 अशी असते त्याची. 3. हा इथं बघा, आता इथं कोण होणार आहे? पहिला एलिमेंट कोण असणार आहे? लिथियम. लिथियम नंतर ना सोडियम, सोडियम नंतर ना पोटॅशियम, पोटॅशियम नंतर ना रुबिडियम, रुबिडियम नंतर ना सीझियम, सीझियम नंतर ना फ्रँकियम, फ्रँकियम काय? रेडिओ ऍक्टिव्ह आहे. पोटॅशियमचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 2,8,8,1. रुबिडियम 2,8,18,8,1. सीझियम 2,8,18,18,8,1. डाऊन द ग्रुप काय वाढत चाललंय? आतले शेल वाढत चालले, आणि ते शेल कसे आहेत? कम्प्लिटली काय तर ऑलमोस्ट फिल्ड आहे. हा काय बॅलन्स असते, पण आतले शेल कम्प्लिटली फिल होत चाललेत. आतले शेल जर कम्प्लिटली फिल होत चाललेले आहेत तर डाऊन द ग्रुप काय होणार आहे? डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप काय काय होणार आहे? डाऊन द ग्रुप काय होणार आहे? शिल्डिंग इफेक्ट काय होणार आहे? शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, आणि शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीज झाला तर न्यूक्लिअर चार्ज पण काय होणार आहे? डिक्रीज, कारण आतले शेल वाढल्यामुळे न्यूक्लियस आणि बाहेरचा शेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग डेव्हलप करणार. सो शिल्डिंग इफेक्ट इन्क्रीजेस, न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस. मग ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ पण काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे.
सो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे? डिक्रीज. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार आहे? तर डिक्रीज. आणि सीझियम हा आहे ना लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो एलिमेंट पिरियोडिक टेबल मध्ये. कारण आपण काय म्हणतो, लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते, तर एक्स्ट्रीम राईटचा टॉप मोस्ट कोण असतो? फ्लोरीन. त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त. कारण इनर्ट गॅसची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण काय कन्सिडर करतो? 0. काय कन्सिडर करतो? काय कन्सिडर करतो? 0 कन्सिडर करतो. ठीक आहे. मग डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाते? कमी. डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत जाते? कमी होत जाते. सो सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असणार आहे? सीझियमची. The least electronegative element of the periodic table is cesium, and the most electronegative element of the periodic table is fluorine. दर पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते? वाढते. त्यामुळे दर पिरियड मध्ये जो काय हॅलोजन आहे त्या हॅलोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात काय असणार आहे? जास्त. दर पिरियड मध्ये ग्रुप 17 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आणि ग्रुप 1 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात कमी. हा डाऊन. आता काय आपण म्हटलं, हायड्रोजन इज अन एक्सेप्शनल केस. हायड्रोजनला कुठंच बसवू शकत नाही. हायड्रोजन डज नॉट बिलॉंग्स टू ग्रुप 1 ऑल्सो अँड हायड्रोजन डज नॉट बिलॉंग्स टू ग्रुप 17 ऑल्सो. असं नाही डज नॉट बिलॉंग, दोघांना बिलॉंग करतोय म्हणून त्याला कट्ट्यावरती बसवलंय की तू ह्याच्यासारखं पण व्हा आणि ह्याच्यासारखं पण व्हा. सो दर पिरियड मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असते? तर हॅलोजन्सची. आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची असते? तर अल्कली मेटल्सची. आता तुम्ही जर डिफरन्स बघितला अल्कली मेटलच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा आणि हॅलोजनच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा, तो 1.9 पेक्षा जास्त आहे. कोणापेक्षा जास्त तो? म्हणजे तिथं टोटल लॉस आणि टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन येते. म्हणजे तिथं आयोनिक बॉन्डिंग होते. म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप 2 अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स when react with halogen they form ionic compounds. आयोनिक बॉन्डिंग जिथं टोटल लॉस आणि गेन. आणि हे बघा टोटल लॉस आणि टोटल गेन साठी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स खूप जास्त लागतो. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड खूप कमी आहेत. सॉल्ट्स जे आपण म्हणतो टोटल लॉस आणि गेन मुळे फॉर्म झालेले. मोस्ट ऑफ द कंपाऊंड जे तुम्हाला दिसतात ते सगळे कोव्हॅलेंट बॉन्डिंगचे आहेत. कशाचे आहेत सगळे? सगळे कशाचे आहेत? सगळे कशाचे आहेत? सगळे कशाचे आहेत? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. सगळे कशाचे आहेत? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? इथं बघा when the two atoms of different element form a covalent bond, the electron pair is shared unequally. Actually इक्वली शेअर व्हायला पाहिजे पण अनइक्वली शेअर होतो. का अनइक्वली शेअर होतो? कारण एकाची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ज्याची जास्त आहे तो शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? उलट. सो द ability of a covalently bonded atom, ability of bonded atom to attract shared pair of electron towards is called electronegativity. It is not an experimental measurable quantity. एक्सपेरिमेंटली मेजर केलेली क्वांटिटी नाहीये. ते त्याची नंबर ऑफ न्यूमेरिकल स्केल्स ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वर डेव्हलप बाय मेनी सायंटिस्ट. पॉलिंग स्केल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज वन ऑफ द मोस्ट वाइडली युज्ड. लिनस पॉलिंगनं 1922 ला आर्बिटरीली व्हॅल्यू ऑफ फ्लोरीन काय कन्सिडर केली? 4, जे की हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे पूर्ण पिरियोडिक टेबलचा. कोणाचा? पूर्ण पिरियोडिक टेबलचा. which is expected to be the highest value of electronegativity. Electronegativity represents the ability to attract. Attractive forces तो काय करतो तर एक्सप्रेस करतो. So electronegativity represents the attractive forces exerted by the nucleus on shared pair of electrons. So electron sharing between covalently bonded atom takes place using valence electron. The electronegativity depends on the effective nuclear charge. कशी proportional आहे effective nuclear charge ला? Nuclear charge is directly proportional to electronegativity. Nuclear charge is directly proportional to electronegativity.
and nuclear and shielding effect is inversely proportional. Who is inversely proportional? Who is inversely proportional? Shielding effect is inversely proportional to electronegativity. आता इथं व्हॅल्यू दिले बघा. हा नो डाऊट हायड्रोजनची तुम्हाला दिसते एक्सेप्शनली हाय आहे. आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये असं बघतो की जेव्हा एखादा मेटल हायड्रोजन बरोबर बॉन्ड करतोय ना त्यावेळी तो हायड्रोजन नॉन मेटल म्हणून बिहेव करतो. आणि जेव्हा एखादा नॉन मेटल हायड्रोजन बरोबर बॉन्ड करतो कोण त्यावेळी हायड्रोजन मेटल म्हणून बिहेव करतो. म्हणजे तो दोन्ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो. +1 पण दाखवू शकतो आणि -1 पण दाखवू शकतो असं. आता इथं बघा डाऊन द ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत चालली आहे? कमी. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होत चालली आहे? वाढत. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. आता हे जे व्हॅल्यू दिलेत ना हे परफेक्ट व्हॅल्यू दिलेत असं नाहीये. दर बुक मध्ये वेगवेगळे व्हॅल्यूज तुम्हाला दिसणार आहेत. आता नॉर्मली ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण 3.6 अशी कन्सिडर करतो आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण 3.5 किंवा 3.4 कन्सिडर करतो. एकच लॉजिक आहे बघा मी काय सांगते. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जी असते ती क्लोरीन ब्रोमीन आयोडीन पेक्षा जास्त असते. एवढं लक्षात ठेवायचं. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन पेक्षा जास्त असते. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इंक्रीजेस ऍज वी मूव्ह अक्रॉस द पिरियड. का? न्यूक्लियर चार्ज वाढतो. काय वाढतो? काय वाढतो? न्यूक्लियर चार्ज. Electronegativity increases as we move across the period. This is because the effective nuclear charge increases steadily across the period. And the electronegativity decreases down the group. The size of valence shell goes on increasing. त्यामुळे shielding effect of core electron goes on increasing. And in turn effective nuclear charge decreases throughout the group. आता electronegativity predicts the nature of the bond. मी सांगितलं तुम्हाला कधी कोव्हॅलेंट असणार आहे कधी आयोनिक असणार. कोव्हॅलेंट जरी असेल तर त्यामध्ये दोन प्रकार आहेत. पोलार कोव्हॅलेंट आणि नॉन पोलार कोव्हॅलेंट. नॉन पोलार कोव्हॅलेंट जेव्हा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स 0 किंवा 0.1 0.2 0.3 च्या रेंज मध्ये. जर तो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स वाढत गेला तर तो नॉन पोलार टू कुठे कन्वर्ट जातो? पोलार. पोलार टू परत 50% कोव्हॅलेंट 50% आयोनिक टू 100% आयोनिक. 100% म्हणजे 99.9% आयोनिक आपण म्हणू शकतो. समजताय? Yes or no? So or how strong is the force of attraction that holds the atom together? आता periodic trends in chemical properties of element. हे बघा जी व्हॅलेन्सी ही मेथड आहे ही कच्ची मेथड आहे. कसली मेथड आहे ही? कच्ची मेथड आहे. ही फक्त S ब्लॉक आणि P ब्लॉक च्या ग्रुप 1 पिरियड 1 पिरियड 2 पिरियड 3 अप्लाय करू शकतो. जेव्हा डी फिलिंग होत आहे त्यावेळी आपण व्हॅलेन्सी कन्सेप्ट लावू शकत नाही. त्यावेळी आपल्याला मोर प्रिसाइज्ड मेथड पाहिजे म्हणजे डिफाईन करण्यासाठी गेनिंग लुझिंग ॲबिलिटी वगैरे. तर ती ऑक्सिडेशन स्टेटवर येते. व्हॅलेन्सीला कोणताही चार्ज नसतो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 असं काही चार्ज नसतो. व्हॅलेन्सी हे प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये नसते. व्हॅलेन्सी नॉर्मल इंटिजर असते. पॉझिटिव्ह इंटिजर आपण म्हणतो त्याला. पण ऑक्सिडेशन स्टेट तुमचा पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि त्यामध्ये मग आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगचा कन्सेप्ट लावून पॉझिटिव्ह हायर ऑक्सिडेशन म्हणजे एखाद्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट एकापेक्षा जास्त ही असू शकते. एकापेक्षा जास्त ही असू शकते. आता परत इथं बघा मला सांगा तर तुम्हाला इथं दिसतंयच काय की ह्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? ग्रुप 1 आहे. ग्रुप 1 च्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असते? 1. त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन काय करू शकतो? लूज. मग लुझिंग कपॅसिटी 1 आहे म्हणून त्याची व्हॅलेन्सी 1. ह्याची लुझिंग कपॅसिटी 2 आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 2. ह्याची लुझिंग कपॅसिटी 3 आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 3. ह्याची लुझिंग कपॅसिटी 4 आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 4. ह्याची लुझिंग कपॅसिटी 5 आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 5. ह्याची लुझिंग कपॅसिटी 6 आहे म्हणून ह्याची व्हॅलेन्सी 6. हो ना? नो. हे पॉसिबलच नाहीये. व्हॅलेन्सी ही कधीही 4 पेक्षा जास्त नसते.
व्हॅलेन्सी म्हणजे शेअरिंग, लुझिंग, गेनिंग ॲबिलिटी. तर इलेक्ट्रॉन लूज होत असेल, कम्प्लीट लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉनचा लॉस होऊ शकतो. 4 इलेक्ट्रॉन कधीही लॉस गेन होऊ शकत नाहीत. शेअरिंग असते, शेअरिंग. काय असते? म्युच्युअल शेअरिंग असते. कसलं शेअरिंग असते? येस, म्युच्युअल शेअरिंग असते. आणि फॉस्फरस, आता हे बघा, ह्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत. काय 5 आहेत? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत. म्हणजे किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे तो? 3. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. व्हॅलेन्सी कुठे नडते? ऑक्टेट कंप्लीट करायचंय. व्हॅलेन्सीचं म्हणणं असतं ऑक्टेट कंप्लीट करायचं. मग याला 5 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत? 3. म्हणून याची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 3. 6 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत? 2. व्हॅलेन्सी 7 इलेक्ट्रॉन असतात. सो तो जर तुम्ही अक्रॉस द पिरियड व्हॅलेन्सी जर बघितला तर ती 1 to 4 काय होते? वाढते. आणि 4 to 0 काय होते? कमी. 1 to 4 आणि 4 to 0. पण डाऊन द ग्रुप जर तुम्ही बघितला तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मधले काय असतात? सेम. मग तो ग्रुप 1 असू दे, ग्रुप 2 असू दे, ग्रुप 13, 14, 15, 16, 17, 18 असू दे. त्यामुळे ग्रुप मध्ये व्हॅलेन्सी चेंज होत दर ग्रुपची व्हॅलेन्सी काय असते? सेम. आणि दर ग्रुपची व्हॅलेन्सी सेम असते. कंबायनिंग कपॅसिटी म्हणजे ॲबिलिटी टू लूज गेट शेअर सेम असते व्हॅलेन्सीच्या टर्म्स मध्ये. कशाच्या टर्म्स मध्ये? तर त्यासाठी त्यांचे केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? तर सेम. त्यांच्या काय सेम असतात? त्यांची केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? सेम. काय सेम असतात? काय सेम असतात? समझ में आ रहा है? Valency across the period increases from 1 to 4 and decreases 4 to 0 across the period. And down the group, valency of the group remains the same. And valency is crude method. It is not applicable for all the compounds formed. So we go to more refined method, that is oxidation state. We go to more refined method, that is oxidation state. आता जरा इथे बघ, हा लिथियम आहे, हा बेरिलियम आहे. मी 4-5 वेळा लिहित असेल, त्याचं रिझन आहे तुम्हाला त्याचं पिरियॉडिसिटी आपल्याला डिस्कस करायची. हा बोरॉन आहे, हा कार्बन आहे, हा नायट्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा फ्लोरीन आहे, हा निऑन आहे. ठीक आहे. ह्याचा ग्रुप नंबर बघितला तर ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 1. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 2. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 13. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 14. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 15. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 16. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 17. ह्याचा ग्रुप नंबर काय आहे? 18. ओके. कॉन्फिगरेशन ह्याचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 2s1. ह्याचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 2s2. ह्याचं कॉन्फिगरेशन काय असतंय? 2s2 2p1. ह्याचं कॉन्फिगरेशन 2s2 2p2. ह्याचं कॉन्फिगरेशन 2s2 2p3. ह्याचं कॉन्फिगरेशन 2s2 2p4. ह्याचं कॉन्फिगरेशन 2s2 2p5. आणि ह्याचं कॉन्फिगरेशन 2s2 2p6. ह्यांचं ऑक्सिडेशन स्टेट पण 0 असते. एक्सेप्शनली जेव्हा झेनॉन आणि क्रिप्टॉन घेतो त्यावेळी गोष्ट वेगळी होती. नॉर्मली इनर्ट गॅसेसचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते? 0. कारण ते कोणामध्ये पार्टिसिपेट करत नाही. कॅज्युअली आपण असं बघतो, ग्रुप 1 कोण पण असू दे, लिथियम कायम 1 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लूज करणार आहे त्याचं ड्युप्लेट कंप्लीट करण्यासाठी. मग त्यानं 1 इलेक्ट्रॉन जर लूज केला तर त्यावरती चार्ज काय येते? पॉझिटिव्ह. +1. का +1 आलं? कारण लिथियम मध्ये पहिला न्यूट्रल लिथियम कडे प्रोटॉन 3 होते आणि इलेक्ट्रॉन पण काय होते? 3. Li+ मध्ये प्रोटॉन 3च आहेत, इलेक्ट्रॉन किती आहे? 2. पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला ना, +3 आणि -2. मग ऑक्सिडेशन स्टेट ही कायम चार्ज असते. त्यामुळे ग्रुप 1 ची ऑक्सिडेशन स्टेट कायम काय असते? +1. चेंज होणार
ग्रुप 1 मध्ये कोण आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रँकियम. फ्रँकियम सोडून द्या. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम कायम ऑक्सिडेशन स्टेट +1 ती सोडून कोणती ऑक्सिडेशन स्टेट येत? ग्रुप 2 2s2 2s2 बेरिलियम आहे. हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? लूज. सो Be2++ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स येणार आहे? 2 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स येणार आहे? किती इलेक्ट्रॉन्स येणार आहे? 2 इलेक्ट्रॉन्स. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, परत माझ्याकडे प्रोटॉन किती होते? 4 प्रोटॉन. प्रोटॉन किती होते? 4 आणि इलेक्ट्रॉन पण किती होते? 4. बरं ठीक आहे. Be2+ मध्ये 4 प्रोटॉन आहेत, इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. कारण त्याला ड्युप्लेट कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज काय डेव्हलप झालं? +2. त्यामुळे ग्रुप 2 जो असतो त्यावरती कायम पॉझिटिव्ह चार्ज काय असतं? तर +2. काय असतं पॉझिटिव्ह चार्ज? काय असतं पॉझिटिव्ह चार्ज? +2. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? आता ग्रुप 13 जो आहे, तर ग्रुप 13 मध्ये थोडंसं एक्सेप्शनल केसेस आहेत. त्याचं रिझन पण आहे. आपण रिझन नंतर न बघूया. पण इथे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आणि 1 काय आहे? 3. तर हा ऑक्सिडेशन स्टेट +3 तर दाखवूच शकतं. काय दाखवू शकतो? +3. पण बघा की 2s2 कम्प्लिटली फिल्ड आहे ना? हा, म्हणजे ह्या केसमध्ये NH2 NP1 कॉन्फिगरेशन आहे. आता डाऊन द ग्रुप बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम वाढत जातं. तर इनर्ट शिल्डिंग हे असते, इनर्ट पेअर इफेक्ट म्हणून असते. तर इनर्ट पेअर इफेक्ट मध्ये NH2 काय म्हणतो? मी माझे इलेक्ट्रॉन बाहेर देणार, त्यामुळे हा गेला तर एकच इलेक्ट्रॉन बाउंडिंगला जाणार आहे. म्हणजे हा ऑक्सिडेशन स्टेट +3 आणि काय दाखवू शकतो? +1. +3 पण दाखवू शकतो आणि +1 कोण? खालचे एलिमेंट्स. काय? बोरॉन. बोरॉन नंतर कोण असतं? अल्युमिनियम. अल्युमिनियम नंतर गॅलियम, इंडियम आणि कोण आहे? तर थॅलियम. सो थॅलियम पॉसिबली +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. परत आता हे 2s2 2p2 आहे. इथं हायब्रिडायझेशन म्हणून केस असते. आपण पुढे शिकायचं हायब्रिडायझेशन केस. किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहेत ना? 2 आणि 2 4 आहेत. त्यामुळे हा कार्बन कोणते कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो? +4. 4 इलेक्ट्रॉन इथं शेअर झाले. शेअर झाल्यानंतर समोरचा जो आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती? जास्त. त्यानं स्वतःचे इलेक्ट्रॉन, त्याचे शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढले. त्यामुळे कार्बनवरती चार्ज काय आला? प्लस. किंवा कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम जे काय असतात ते एलिमेंट्स. पण +4 जसा आला तसा कार्बन कधी कधी लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर पण बॉन्ड होऊ शकतो. त्या केसमध्ये हे जे एलिमेंट्स आहेत कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात? -2. काय दाखवू शकतात? का? समोरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे आणि कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे त्याची ॲबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ काय झाली? जास्त. तर ओढणार आहे. ओढणार आहे त्यामुळे त्याच्यावरती चार्ज काय डेव्हलप होणार आहे? मायनस. जर इनर्ट पेअर इफेक्ट आला तर हे काय रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार? मग कोणते इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार आहेत? 2p2. म्हणजे तो ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवू शकतो? +2. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की जे ऑक्सिडेशन स्टेट आहे दर ग्रुपला व्हेरिएबल असू शकते. आता हे का, कशी, +3 +1 कधी येते, +4 -2 +2 कधी येते, हे सगळं आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये इन डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे विथ हायब्रिडायझेशन. विथ येस. आता मी तुम्हाला काय म्हटलं, हा 2s2 आणि हा काय तर 2p3 आहे. 2p3 आहे, 5 आहे, ठीक आहे, पण नॉन मेटल आहे नायट्रोजन. मग तो जर लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर बाउंड करत असणार आहे तर तो 3 बॉन्ड फॉर्म करणार. 2p3 अनपेड किती इलेक्ट्रॉन आहेत? 2p3. पण त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त आहे त्यामुळे तो शेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काय करणार आहे? ओढणार आहे. त्यामुळे नायट्रोजन किंवा ग्रुप 15 चे पहिले एलिमेंट्स कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात? -3. जर नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट बरोबर बाउंड झाला तर तो कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो? +3. आणि जर त्याचं हायब्रिडायझेशन होऊन अनपेअरिंग झालं ग्रुप 15 एलिमेंटचं तर ते ऑक्सिडेशन स्टेट कोणती दाखवू शकतात? +5. कारण अनपेड इलेक्ट्रॉन 5 असणार. सिमिलरली ऑक्सिजनचा आहे, काय दाखवू शकतो? 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. 4 आहेत ना, 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, -2 आणि मग +2 पण दाखवू शकतो. -2 +2 +2 नाही. आता -2 दाखवलं, हे पूर्ण 2p4 बाउंडिंग होणार. कसला बाउंडिंग होणार आहे?
2p4 4 अनपेड होऊ शकतात. हायब्रिडायझेशन, पुढे हायब्रिडायझेशन शिकायचंय. त्या हायब्रिडायझेशन मध्ये हा 2p4 आहे, तर हा ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवू शकतो? +4. अजून ऐका मी काय सांगते ते. परत हे 4 आणि हे 2, परत सेकंड हायब्रिडायझेशन स्टेट जेव्हा येते त्यावेळी हा कोणता ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतो? +6. पण हे जेव्हा हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतायत ना, इथे बघा मी काय सांगते, हे जेव्हा हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतायत ना त्यावेळी टोटल लॉस टोटल गेन नाही झालेला, शेअरिंग झाले. शेअरिंग बॉन्ड आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि त्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स क्रिएट केला जातो. म्हणजे आता +6 आहे ना, तर +6 ला काय असते? SF6 असते, SF6. हा SF6 कोव्हॅलेंट बॉन्डिंग न फॉर्म झालेला असतं. हे अबाव द प्लेन एक आहे आणि हा बिलो द प्लेन एक आहे. तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. सो दर फ्लोरीन वरती काय चार्ज येणार आहे? -1. आणि सल्फर वरती ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे? +6. कारण त्याने 6 इलेक्ट्रॉन स्वतःचे फ्लोरीन कडे शिफ्ट व्हायला दिले. शिफ्ट व्हायला दिले. काय व्हायला दिले? काय व्हायला दिले? शिफ्ट. सिमिलरली हॅलोजन्स मध्ये खूप व्हरायटी आहे. हॅलोजन्स ऑक्सिडेशन स्टेट -1 दाखवू शकतात, +1 दाखवू शकतात, +3 दाखवू शकतात, +5 दाखवू शकतात, +7. पण त्यामधला फ्लोरीन हा बंड्या जो आहे हा आयुष्यात -1 सोडून कोणतीही ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार नाही. पण राहिलेले जे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे आहेत ते काय करू शकतात? तर हायर ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवू शकतात? हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ऑक्सिडेशन स्टेट इथं बघा, the most fundamental chemical property of an element is its combining power. मग combining power, ability to lose, gain किंवा share electrons. So this property is numerically expressed in terms of valency. दोन्ही स्पेलिंग चालतात. ओके. Valency of an element indicates the number of chemical bond that atom can form, giving a molecule. So another frequently used related term to valency is oxidation state किंवा oxidation number. इकडे लक्ष द्या, मी जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. Valency does not have any sign associated with it. पण oxidation number ला हाय साइन. प्लस पण असू शकते, मायनस पण असू शकते. हा हे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. But oxidation number does and can be either positive or negative, which is decided by the electronegativity of the atom. Yes, फ्लोरीनची SF जेव्हा होता तर फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त होती आणि सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी. मग सल्फरनं बॉन्ड किती फॉर्म केलेले? 6. ते 6 बॉन्ड कोण ओढणार आहे? फ्लोरीन. त्यामुळे सल्फरवरती चार्ज काय डेव्हलप झाला? +6. काय चार्ज डेव्हलप झाला? समजते का मी काय सांगते? So the second aspect of chemical property is chemical reactivity. Chemical reactivity दोन गोष्टीवरती डिपेंड राहते की त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी किती आहे आणि त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किती आहे. ज्याची आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे, काय आहे? तर तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो? लूज. येस ऑर नो? लॉजिक आहे का बघा यामध्ये? कारण का आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे म्हणजे बाहेरच्या शेल मधला इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड, म्हणजे त्याला इझिली काय करू शकतो? रिमूव्ह. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असायला पाहिजे? हायली निगेटिव्ह. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असायला पाहिजे? अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज काय होणार आहे? जास्त. जेव्हा इलेक्ट्रॉन काय होणार आहे? ऍड. केमिकल रिएक्टिव्हिटी, एखादा एलिमेंट मोर केमिकली रिएक्टिव्ह असण्यासाठी दोन कंडिशन्स. एका एलिमेंटची म्हणजे जो काही बॉन्डिंग करणार आहे त्यामध्ये एका एलिमेंटची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असायला पाहिजे? लो. आणि दुसरा जो काही एलिमेंट आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हायली निगेटिव्ह असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? हे कोणाच्या केसमध्ये होतंय? हे कोणाच्या केसमध्ये होतंय? तर ग्रुप 1 आणि ग्रुप 17च्या केस. ग्रुप 1 मध्ये आयोनायझेशन एन्थाल्पी लो असते कारण त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये एक किंवा एकच इलेक्ट्रॉन असते. ग्रुप 2 ची आयोनायझेशन एन्थाल्पी ग्रुप 1 पेक्षा जरा जास्त असते पण तशी बघितलं तर लोच असते. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 हॅव लो आयोनायझेशन एन्थाल्पी. लो आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे न्यूक्लियस जो आहे बाहेरच्या शेल बरोबर इलेक्ट्रॉन जे आहेत त्याबरोबर टाइटली बाउंडेड, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतात? लूज. फ्लोरीन हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स आहेत पिरियोडिक टेबल मध्ये. हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह पण आहेत
ऍज वेल एज त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी पण काय आहे तर हायली नेगेटिव्ह. का? त्यांना एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट कंप्लीट करण्या, त्यामुळे ते एकदा एक इलेक्ट्रॉन मिळाला की हाय एनर्जी लूज करतात आणि स्टेबल बनतात. समजतंय? सो त्यांनी काय सांगितलंय बघा, द केमिकल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट आर रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता कसं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला रिलेटेड आहे. हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ग्रुप 1 NS1 एकच इलेक्ट्रॉन आहे बाहेरच्या शेलमध्ये. ग्रुप 2 NS2, इथं NS2 NP1 NS2 NP2 NS2 NP3 NS2 NP4 NS2 NP5 ह्यांना सोडून द्या, हे काय रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट वगैरे करत नाही. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, ह्याचा 1 ह्याचा 2 ह्याचा 3 ह्याचा 4 ह्याचा 5 ह्याचा 6 ह्याचा 7. इथं त्यांनी दिले व्हॅलेन्सी 5 व्हॅलेन्सी नसते, ऑक्सिडेशन स्टेट 5 असते. 6 कधीही व्हॅलेन्सी असू शकत नाही, 6 ही ऑक्सिडेशन स्टेट असणार. 7 ही व्हॅलेन्सी नसते, 7 ही ऑक्सिडेशन स्टेट असते. व्हॅलेन्सी तुमची 1 2 3 4 न वाढणार, 4 3 2 न 4 3 2 1 0 न काय होणार आहे कमी. समजतंय मी काय सांगितलं? व्हॅलेन्सी 1 2 3 4 न वाढणार, मग 4 3 2 1 0 न काय होणार आहे कमी. हे तुम्हाला जे दाखवले 5 आणि 6 हे प्लस मध्ये येतात आणि हे ऑक्सिडेशन स्टेट आहेत, व्हॅलेन्सी नाही. आता हे प्रोडक्ट समजतंय, व्हॅलेन्सी एक आहे ना, हायड्रोजनची व्हॅलेन्सी एक असते LiH BeH2 B2H6 म्हणजे BH3 आहे. हा डायबोरेन बनाना बॉन्ड फॉर्म करतो. कसला बॉन्ड फॉर्म करतो? बनाना बॉन्ड. मग परत CH4 NH3 ही व्हॅलेन्सी चेक करा, ही व्हॅलेन्सी चेक करा, ही व्हॅलेन्सी, ह्या व्हॅलेन्सी प्रमाणे प्रोडक्ट फॉर्म झाले. मग ते कोणाचेही असू देत, हे व्हॅलेन्सी नाहीये, हे जे प्रोडक्ट फॉर्म झाले ते व्हॅलेन्सी नाहीये, हे ऑक्सिडेशन स्टेट आहे, हायर ऑक्सिडेशन स्टेट असते. काय असते? हायर जी आहे ती ऑक्सिडेशन स्टेट, इट इज नॉट एन व्हॅलेन्सी. नाउ पिरियॉडिक ट्रेंड इन व्हॅलेन्सी काय आहे मी तुम्हाला सांगितलं, ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलेन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0. व्हॅलेन्सी पिरियॉडिक ट्रेंड इन द ग्रुप काय होणार आहे, इन द ग्रुप डाऊन द ग्रुप काय होते, व्हॅलेन्सी रिमेन्स द सेम, व्हॅलेन्सी रिमेन्स द सेम, वाढत पण नाही कमी पण होत नाही. पिरियॉडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जर विचार केला ह्याबद्दल, ह्यामध्ये बघा ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक हे 2 मेटल्स आहेत, हे मेटलॉइड आहे, हे नॉन मेटल आहे, हे नॉन मेटल आहे, हे नॉन मेटल आहे, नॉन मेटल आहे. सो ऍज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍबिलिटी टू लूज कमी होते आणि ऍबिलिटी टू गेन वाढते. त्यामुळे कॅरेक्टर कसा असतो, मेटॅलिक टू मेटलॉइड टू नॉन मेटॅलिक. पण डाऊन द ग्रुप शेल वाढत गेले, आतले शेल वाढत गेले, आतले शेल वाढत गेले, शिल्डिंग इफेक्ट वाढलाय, शिल्डिंग इफेक्ट वाढलाय, न्यूक्लियर चार्ज काय झालाय कमी, त्यामुळे बाहेरचा इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो लूज. सो डाऊन द ग्रुप तुमचं मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं वाढत जातं. काय वाढत जातं, काय वाढत जातं, डाऊन द ग्रुप मेटॅलिक कॅरेक्टर काय होत जातं वाढत जातं. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल दाखवलं, हे बघा ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये मेटल्स असतात. ओम ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये काय असतात मेटल्स. पी ब्लॉक हा एकमेव असा ब्लॉक आहे की ज्यामध्ये मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि काय आहेत तर मेटलॉइड्स पण आहेत. जर तुम्ही ग्रुप 16 बघितला, काय बघितला ग्रुप 16, ग्रुप 16 मध्ये कोण आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि कोण आहे तर पोलोनियम. आता इथं बघा डाऊन द ग्रुप काय होते, डाऊन द ग्रुप ऑक्सिजन आणि सल्फर काय आहेत नॉन मेटल्स आहेत, काय आहेत सेलेनियम आणि टेलुरियम काय आहेत तर मेटलॉइड्स काय आहेत, आणि पोलोनियम काय आहे तर मेटल. समजतंय? डाऊन द ग्रुप ऍबिलिटी टू लूज वाढते आणि ऍबिलिटी टू गेन काय होते कमी, कारण आतले शिल्डिंग म्हणजे आतले शेल्स कम्प्लिटली फिल्ड होतात, आतले शेल कम्प्लिटली फिल झाले, शिल्डिंग इफेक्ट झाला वाढला, शिल्डिंग इफेक्ट वाढल्यामुळे बाहेरचा इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड नसणार आहे. सो तो इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो लूज, काय करू शकतो इझिली इलेक्ट्रॉन. समजतंय इथपर्यंत? इथं बघ पिरियॉडिक ट्रेंड्स इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. The metals, non-metals and metalloids appears in the separate region of modern periodic table. Metals are on the left, zigzag line form केलेली आहे metalloids ने. हा non-metals are on the right and metalloids along the zigzag line separating the two.
Metals are characterized by what? Good electrical conductivity and the ability to form a compound. ते कंपाउंड फॉर्म करणार आहेत, पण कसं फॉर्म करणार आहेत कंपाउंड? बाय लुझिंग और गेनिंग द इलेक्ट्रॉन. बाय लुझिंग द इलेक्ट्रॉन. मेटल्स कंपाउंड फॉर्म करणार कसं? बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. So metals are characterized by good electrical conductivity and ability to form a compound by loss of valence electrons. Non-metals are characterized by their poor electrical conductivity and the ability to form a compound by gain of valence electron in its valence shell. So this can be explained in terms of ionization enthalpy and electron gain enthalpy. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आयोनायझेशन एन्थाल्पी लो असेल तर तो इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो? लूज. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायली निगेटिव्ह असेल तर तो इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो? गेन. सो हायली रिएक्टिव्ह एलिमेंट जर पिरियडिक टेबल मध्ये कोण असतील तर ते एक्स्ट्रीम लेफ्टचे आणि एक्स्ट्रीम राईटचे इनर्ट गॅस कट्ट्यावरती बसवायचं, कारण इनर्ट गॅस पार्टिसिपेट करत नाही. ग्रुप 1 ची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप कमी असते, लो असते. ग्रुप 1 ची लो असते, त्यामुळे ते इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतात? लूज करू शकतात. त्यांची रिएक्टिव्हिटी पण काय असणार आहे? हाय. ग्रुप 17 ची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी हायली निगेटिव्ह असते, ते इझिली एक इलेक्ट्रॉन काय करू शकतात? गेन 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 2 7 2 8 7 2 8 18 8 7. सो इथे बघा, the ionization enthalpy decreases down the group. The tendency to lose valence electron thus increases down the group. So the metallic character increases down the group. Ionization enthalpy increases across the period. आयोनायझेशन एन्थाल्पी वाढते म्हणजे बाहेरच्या इलेक्ट्रॉनला तो लूज व्हायला देणार नाही, टाइटली बाउंड घेणार आहे. आणि जर दुसरा इलेक्ट्रॉन तर घेणार, देणार नाही. काय करणार? The ionization enthalpy increases across the period and consequent metallic character decreases across the period. Electron gain enthalpy becomes more and more negative across the period. It tends to be less negative down the group. Thus non-metallic character increases across the period and decreases down the group. Now chemical reactivity. जे मी सांगितलं परत तेच रिपीट येत आहे, तेच पॉइंट्स आहेत. Chemical periodic trends in chemical reactivity. Chemical reactivity of an element is decided by how easily it can attain nearest inert gas electronic configuration. कोणाचं कॉन्फिगरेशन? मी ऑक्टेट म्हटलं नाही, आता मी काय म्हटलं? त्याच्या जवळचा इनर्ट गॅसचा कॉन्फिगरेशन तो कसा अचीव करू शकतो. ऑक्टेट नाही म्हटलं, मी काय म्हटलं? नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन कसा अचीव करू शकतो. सो केमिकल रिएक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट इज डिसाइडेड बाय how easily it attains electronic configuration of the nearest inert gas by gaining or losing electron. The element preceding an inert gas react by gaining of electron in its outermost shell. जरा इथं बघ, हा निऑन आहे. निऑन, ह्या निऑनच्या अलीकडचे जे काय आहेत जवळचे फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे काय करणार आहे? निऑन जवळचा आहे तर ते प्रिसाइडिंग इनर्ट गॅस, ह्याचा इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव करण्यासाठी ह्यांना इलेक्ट्रॉन काय करावे लागणार आहेत? तर गेन काय करावे लागणार आहे? आणि नेक्स्ट एखादा एलिमेंटच्या सक्सिडिंग जे असणार आहेत, नियरचे सक्सिडिंग कोण आहे? हेलियम नंतर कोण आहे? लिथियम, बेरिलियम आणि कोण आहे? तर बोरॉन. तर ते इलेक्ट्रॉन काय करणार आहेत? लूज. काय करणार आहेत? हा, इनर्ट गॅसच्या आधीचे जवळचे तिघ काय करणार आहेत? गेन. इनर्ट गॅसच्या नंतरचे
नंतरचे निऑनच्या नंतरचं कोण आहे? पोटॅशियम, कॅल्शियम, स्कॅन्डियम, लूज. काय करणार? समझ में आ रहा है? येस और नो? प्रिसाइडिंग एंड सक्सीडिंग. So elements presiding an inert gas reacts by gaining electron in its outermost shell. Whereas element which follows an inert gas म्हणजे त्याच्या आधी inert gas आणि त्याच्यानंतरचे तिघ जे आहेत त्यांच्या बाहेरच्या शेल मध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. त्यांच्या बाहेरच्या शेल मध्ये काय असतात? त्यांच्या बाहेरच्या शेल मध्ये काय असतात? 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. So whereas the elements which follows an inert gas in the periodic table reacts by loss of valence electron. So thus chemical reactivity is decided by, सगळ्यात important point आला बघा, chemical reactivity is decided by electron gain enthalpy and what? Ionization enthalpy values, which in turn are effective nuclear charge and finally by the atomic size. Ionization enthalpy is smallest for all the elements of extreme left in a period. Extreme left ला कोण आहे? पिरियड मध्ये एक्स्ट्रीम लेफ्ट ला कोण आहे? हायड्रोजनला साइडला ठेवा जरा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. Whereas electron gain enthalpy is most negative for the second last element of extreme right. म्हणजे कोण? हॅलोजन्स. कोण? कोण? हॅलोजन्स. Presiding to the inert gas. So thus most reactive element lies on the extreme left and extreme right. Extreme left, low ionization enthalpy, easily lose the electron. Extreme right, high electron gain enthalpy, highly negative electron gain enthalpy, easily excluding the gases. So apart from metallic and non-metallic character, chemical reactivity can be illustrated by comparing their reactions with oxygen to form oxides. आणि तो oxides कसा आहे? Acidic, basic का? Amphoteric. So the reactive elements on the extreme left, that is alkali metals, react vigorously with oxygen. आपण हे बघायचं S ब्लॉक मध्ये की जो अल्कली मेटल्स असतात ना ते ऑक्सिजन बरोबर फक्त रिएक्ट करून ऑक्साइड्स फॉर्म करत नाही. थोडे एलिमेंट्स पुढे जाऊन परऑक्साइड्स फॉर्म करतात, थोडे एलिमेंट्स परत पुढे जाऊन काय फॉर्म करतात तर सुपर ऑक्साइड्स. म्हणजे ग्रुप 1 एलिमेंट्स हायली रिएक्टिव्ह असतात ऑक्सिजन बरोबर. ओके, सो रिएक्टिव्ह एलिमेंट्स ऑन द एक्स्ट्रीम लेफ्ट, दॅट इज अल्कली मेटल्स, कोण आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, टू फॉर्म ऑक्साइड्स. फॉर एक्झाम्पल Na2O. आता Na2O ऐका हा मी काय सांगतो. बर, हा Na2 जो ऑक्साइड जो फॉर्म झाला हा वॉटर बरोबर रिएक्ट झाला ना. बघा हा मेटल ऑक्साइड आहे. कोण आहे? वॉटर बरोबर रिएक्ट झाल्यानंतर ना काय देते? NaOH, बेस देते, बेस. म्हणून मेटल ऑक्साइड्स मोस्टली बेसिक असतात. मेटल ऑक्साइड जेव्हा वॉटर बरोबर रिएक्ट करतात ते हायड्रो ऑक्साइड्स देतात. काय देतात? सो दे आर कन्सिडर्ड ॲज व्हॉट इन नेचर? बेसिक ऑक्साइड्स. कसले असतात नेचर मध्ये? So which reacts Na2O, which reacts with water to form strong base like NaOH. तसंच हॅलोजन जर घेतलं, काय घेतलं? हॅलोजन ऑक्साइड फॉर्म करतात. ऑक्साइड फॉर्म करतात आणि वॉटर बरोबर जर त्यांना आपण ट्रीट केलं, हे बघा मी काय घेतलं? Cl2O घेतलं. हा Cl2O जर मी घेतला, ह्याला मी वॉटर बरोबर जर काय केला? रिएक्ट केला, तर मला मिळताना मिळते H2Cl O3. Cl2O आहे ना हा, HClO3. ह्याला बॅलेन्सिंग वगैरे करायला लागतंय. टू हायड्रोजन, 2 क्लोरीन, 2 ऑक्सिजन झाले ना. 2HCl काय येणार आहे तर O. काय फॉर्म झाला हा? ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड म्हणतो आपण याला. कसला ऍसिड म्हणतो? क्लोरस ऍसिड. म्हणजे समजतंय का बघा, जे लेफ्टचे आहेत ते जेव्हा ऑक्साइड्स फॉर्म करतात ते ऑक्साइड्स वॉटर बरोबर रिएक्ट होऊन काय देतात? बेस. जे राईटचे आहेत काय आहेत? जे काय आहेत राईटचे बघा, द रिएक्टिव्ह एलिमेंट्स on the right, that is halogen, reacts with oxygen
टू फॉर्म ऑक्साइड्स. हा Cl2O7 त्यांनी दिलाय. Cl2O पॉसिबल आहे, Cl2O3 पॉसिबल आहे, Cl2O5 पॉसिबल आहे, Cl2O7 पण पॉसिबल आहे. Which on reaction with water forms a strong acid like HClO4. So the oxides of element in the center of the main group elements are either amphoteric. Amphoteric म्हणजे काय सांगा? ते ऍसिड बरोबर बेस सारखं बिहेव करणार आहे आणि बेस बरोबर ऍसिड सारखा. एक्झाम्पल Al2O3 तुमचा एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. ZnO एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. कोण आहे? झिंक ऑक्साइड. टिन ऑक्साइड एम्फोटेरिक असतं. आपण दर ग्रुप जेव्हा डिस्कस करणार आहे ना त्यामध्ये त्याचे ऑक्साइड्स पण डिस्कस करणार आहे की कोणता ऑक्साइड कसा असतो, ऍसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक असतो. ठीक आहे. आणि न्यूट्रल ऑक्साइड हे पाठ करायचे. न्यूट्रल ऑक्साइड्स कोण आहेत? कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन मोनोऑक्साइड आणि डाय नायट्रोजन मोनोऑक्साइड हे 3 न्यूट्रल ऑक्साइड्स आहेत. पाठ करायचे. नीट JECT. न्यूट्रल ऑक्साइड्स कोण आहेत? 3च आहेत न्यूट्रल ऑक्साइड्स. कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन मोनोऑक्साइड, डाय नायट्रोजन मोनोऑक्साइड. Next, the change in the atomic radii of transition metals and inner transition element is rather small. का? तर आपल्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन भरतं. इथं बघा जरा, इथं बघा, इथं बघा. जेव्हा आपण atomic radii ट्रान्झिशन एलिमेंट्सचा आणि इनर ट्रान्झिशनचा एलिमेंटचा बघतो, हे बघा, जेव्हा कधीही इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेल मध्ये ऍड झाला त्यावेळी न्यूक्लियस जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करणार आहे तो स्ट्रॉंगर असणार आहे. कारण न्यूक्लियर चार्ज म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस अँड पण ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये काय होतंय? इथं बघा, हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे आणि ही काय आहे तर चौथी शेल आहे. ह्यामध्ये 4s1 आणि 4s2 भरतंय. मग कोण भरायला लागतंय? आतली शेल. 3d1, 3d2, 3d3, 3d4, 3d5, 3d6, 3d7, 3d8, 3d9 आणि 3d10. जेव्हा आतले शेल मध्ये इलेक्ट्रॉन भरतात त्यावेळी ना न्यूक्लियर चार्ज जास्त वाढत आणि शिल्डिंग इफेक्ट स्लाइटली कमी होतो आणि न्यूक्लियर चार्ज पण स्लाइटली वाढतो. जास्त वाढत नाही, स्लाइटली वाढतो. त्यामुळे त्यांची ॲटॉमिक साईज पण एकदम जास्तच कमी होईल असं नसते. लेफ्ट टू राईट त्यांची ॲटॉमिक साईज जास्त काही कमी होत नाही. मला सांगा, जेव्हा कधी थ्रू आउट 3d1 भरतंय म्हणजे आतली हे F4s1 4s2 झालं, हे 3d भरलं, बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट बघितले तर त्यांच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. आणि ते काय टाइटली बाउंडेड नसतात आणि ते इझिली काय करू शकतात? लूज. म्हणून जे काही तुमचे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट सगळे मेटल्स आहेत. सगळे काय आहेत? सगळे काय आहेत? समझ में आ रहा है मैं जो बोल रही हूँ? सो इथं बघा की therefore the transition metals and inner transition element belonging to individual series have similar chemical properties आणि त्यांची जी आयोनायझेशन एन्थॅल्पी असते तर आयोनायझेशन एन्थॅल्पी इज इंटरमिजिएट बिटवीन दोज ऑफ S and P ब्लॉक. बाळांनो, आता आपण हे पिरियडिक टेबल बघितलं. ह्या 11वीला आपण अजून काय बघणार आहे? S ब्लॉक, ग्रुप 1, ग्रुप 2 आणि P ब्लॉक, ग्रुप 13, 14 आणि 15. डिटेल मध्ये जे काही प्रॉपर्टीज आपण डिस्कस केले, ट्रेंड डिस्कस केलं, ते ट्रेंड सोडून पण विचित्र वागतात. तसं 12वीला आपण D ब्लॉक डिटेल मध्ये बघणार आणि F ब्लॉक. मग त्यावेळी आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी व्हॅरी होते, मेटॅलिक कॅरेक्टर कसा व्हॅरी होतो, का व्हॅरी होतो, त्याचे रिझन्स पण आहेत. मी तुम्हाला म्हटलंय की हा ठीक आहे, आपल्याला ट्रेंड दिसतात, लेफ्ट टू राईट वाढतंय, टॉप टू बॉटम कमी होतंय. हे काय सगळीकडे फॉलो होत? एक्सेप्शन्स, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं प्रॉब्लेम म्हणजे काय? सगळे अरेंजमेंट्स मध्ये वगैरे प्रॉब्लेम येत असते. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? इथं बघा रे, लगेच पॅक बिक करशील. समजला हा पॉइंट? ह्यामध्ये काय डाऊट होता? ठीक. तर मी काय काय सांगते ते ऐका.